आज आपण बनवणार आहे लाटी वड्या. याला लाटीव वड्या किंवा मासवड्या असंही म्हटलं जातं. तोंडाला चव आणणारा असा हा पदार्थ आहे. तर आपण आज बघूया ह्या लाटी वड्या कशा करायच्या. अतिशय सोप्या पद्धतीनं इथं मी तुम्हाला लाटी वड्या कशा करायच्या हे दाखवणार आहे. तर ही रेसिपी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि याच्यात मी काही टिप्स आणि ट्रिक्स पण सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. 1 वाटी बेसन पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा इतकी लाल मिरची पावडर, चिमूटभर इतका हिंग, चवीनुसार मीठ आणि क्रश करून ओवा आपल्याला या पिठामध्ये घालायचा आहे. तांदळाची पिठी किंवा गव्हाचं पीठ 2 चमचे यामध्ये वापरता येईल. त्यानंतर थोडासा कोथिंबीर आपण इथं वापरणार आहोत. आणि हे मिश्रण जे आहे ते चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण. आणि जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. इथं एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला पीठ जे लागणार आहे ते एकदम घट्ट पीठ लागणार आहे. यामध्ये आपण 1 चमचा 1.5 चमचा इतकं तीळ घालणार आहोत. त्यामुळं आपल्या लाटी वड्या छान दिसतात. आणि हे पीठ आपण तयार करून घेऊया. साधारण घट्ट पीठ आपल्याला इथं लागणार आहे. आपण बघू शकाल घट्ट पीठ इथं मी केलेलं आहे. आता याचं स्टफिंग जे आहे ते तयार करण्यासाठी काय काय लागतं आपण बघूया. तर यासाठी इथं साधारण 4 चमचे इतकं खोबरं मी खिसून घेतलेलं आहे. आणि खिसून घेतलेलं खोबरं हे मंद गॅसवर आपल्याला चांगलं ब्राऊन होईपर्यंत ड्राय रोस्ट करायचं आहे. याच्यात तेल घालायचं नाही आहे आणि हे करपू द्यायचं नाही आहे. हे तर या पद्धतीनं हे छान ब्राऊन असं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा जिन्नस घ्यायचा आहे ते म्हणजे तीळ. तर इथं साधारण 2 चमचे इतकं तीळ घेतलेलं आहे. हे तीळही मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तीळ आपलं मस्त भाजून झालेलं आहे. त्यानंतर नायगर सीड्स आपल्याला घ्यायचे आहेत. याला कोणी कारळं म्हणतात, पण ॲक्च्युली कारळं हे वेगळं असतं. हे नायगर सीड्स आहे. कारळं पण आपण या ठिकाणी वापरू शकतो. तर हे नायगर सीड्स पण आपण मंद गॅसवर भाजून घेऊया. त्यानंतर आपण 1 चमचाभर खसखस इथं मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे. साधारण गुलाबी ते रंगावर ही भाजून घ्यायची आहे. आता हे सगळं आपण जे जिन्नस भाजलं ते आता मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे. यामध्ये तीळ, नायगर सीड्स आणि खसखस हे आपण मिक्सरमध्ये घालूया. त्यानंतर पाव चमचा इतकी हळद, पाव चमचा इतका काळा मसाला, थोडीशी काश्मीरी लाल जिरे पावडर, हे सगळं मिक्सरमध्ये घालून कोर्सली ग्राइंड करून घ्यायचं आहे. फाईन पावडर याची बनवायची नाही आहे, कारण आपल्याला जे स्टफिंग आहे ते स्टफिंग त्या पद्धतीनं तयार करावं लागतं. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे जरा आपण मिक्स करून घेऊया. खूप फाईन पावडर बनवली तर आपलं स्टफिंग चांगलं लागत नाही. त्यामुळं कोर्सली ग्राइंड करायचं. त्यानंतर हे जे खोबरं आपण ड्राय रोस्ट करून घेतलं होतं ते हाताने चुरून घ्यायचं. हे मिक्सरला लावायचं नाही. जर मिक्सरला लावलं तर याची फाईन पावडर बनते आणि हे सारण मग चांगलं लागत नाही. आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हाताने ते मिक्स करून घेऊया, म्हणजे हे सगळं मिश्रण एक व्यवस्थित मिक्स होईल. आणि यानंतर यामध्ये साधारण 1 चमचाभर पिठी साखर आपल्याला घालायची आहे. ही ऑप्शनल आहे, पण पिठी साखरेमुळं सारणाची चव अतिशय छान लागते. त्यामुळे ही घातली तर चालेल. यामध्ये आपल्याला
लसूणही बारीक करून घालता येतो, मी इथं घातलेला नाही आहे, पण आपल्याला निश्चित घालता येईल. आता आपण जे पीठ केलं होतं त्याचं चपाती लाटून घेऊया. साधारण आपण चपाती जेवढी लाटतो त्याप्रमाणे तेवढी बारीक आपल्याला, तेवढी पातळ याची लाटी लाटून घ्यायची आहे. आणि यावेळेला आपण तेल वापरणार नाही तर पीठ लावूनच आपण ही लाटी लाटणार आहोत. पीठ तयार करताना किंवा लाटी लाटताना आपण कुठंही तेल वापरलेलं नाहीये. आता ही लाटी झाल्यानंतर हे जे स्टफिंग आहे ते याच्यावर युनिफॉर्मली पसरून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित भरपूर क्वांटिटीमध्ये हे सारण आपण या लाटीवर पसरून घेणार आहोत. आणि हे पसरून झाल्यानंतर हे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते वडी कापताना किंवा ते सारण बाहेर येणार नाही. आता याची आपण वडी करून घेऊया. आणि ही या पद्धतीनं ही लाटीवडीची वडी आपण प्रेस करून घेऊया, जेणेकरून ह्याला एक वैशिष्ट्यपूर्ण असा आकार येतो. करायला अतिशय सोपं आहे. तुम्हाला जसं मी दाखवते आहे तर या पद्धतीनं हे प्रेस करून घ्यायचं. खूप सोपं आहे, पण याच्यामुळे आपली वडी जी आहे, लाटी वडी जी आहे, ही खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळी होते. कडा याच्या काढून घेऊया आणि एक समान आकाराच्या वड्या आपण कापून घेऊया. तर अगदी सहज सोप्या पद्धतीनं या वड्या तयार होतात. आपल्या आवडीप्रमाणे हव्या त्या आकाराच्या आपल्याला वड्या करता येतात. आपण पाहू शकता हे मिश्रण अतिशय युनिफॉर्मली यामध्ये पसरलेलं आहे. या वड्या आपण आता बाजूला करून घेऊया आणि उरलेल्या वड्या आपण करून घेऊया. मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते की आपण ही जी लाटी वडी आहे त्याला जो आकार दिला जातो तो खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि अतिशय सोपा आहे. आपण पुन्हा एकदा पाहूया. तर या पद्धतीनं या लाटीवडीचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. यामुळेच ही लाटीवडी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी बनते. हलकं हलकं हाताने प्रेस करायचं आहे. आणि थोड्याशा कडा आपण बाजूला करून घ्यायच्या आणि आपल्या वड्या कापून घ्यायच्या. वड्या आपल्या आता तयार झालेल्या आहेत. या वड्या आपल्याला आता वाफवून घ्यायच्या आहेत. इकडे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता या वड्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये करता येईल, इडली पात्रामध्ये आपल्याला वाफवता येतील किंवा या पद्धतीनं चाळणीमध्ये पण आपल्याला या वाफवता येतील. तर या सगळ्या वड्या आपण काढून वाफवून घ्यायच्या आहेत. साधारण 15 मिनिटांमध्ये ह्या व्यवस्थित वाफवून होतात आणि आपल्या वड्या ह्या तयार झालेल्या आहेत. साधारण 15 मिनिटं या वड्या वाफवलेल्या आहेत. वड्या तयार झाल्यात. आता याला आपण फोडणी करूया. तेल जरा थोडंसं जास्त घ्यायचं आहे. यामध्ये मोहरी जिऱ्याची फोडणी करून घ्यायची आहे. त्यानंतर साधारण एक 10-12 लसूण क्रश केलेला आहे. कढीपत्ता यामध्ये घालायचा आहे. कोथिंबीर घालूया. एक चमचाभर तीळही आपल्याला घालायचे आहेत फोडणीमध्ये, ज्यामुळे आपली वड्या ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या दिसतात. पाव चमचा हळद घातलेली आहे. लसणामुळे आपल्या फोडणीचा वड्यांना फ्लेवर चांगला येऊन जातो. आणि आपण ज्या वड्या वाफवून घेतल्या होत्या या वड्या आता या तेलामध्ये घालून घ्यायच्या आहे. याला डीप फ्राय पण करता येतं किंवा शॅलो फ्राय पण करता येतं, पण त्याऐवजी थोडंसं जास्त तेल घालून जर आपण फोडणी केली तरी देखील या वड्या अप्रतिम चवीच्या लागतात.
करायला अतिशय सोप्या आहेत आणि अगदी चवदार स्वादिष्ट अशा या वड्या नक्की करून बघा आणि कशा वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण याचं आता प्लेटिंग करून घेऊया. वा, अप्रतिम अशा वड्या आपल्या तयार झाल्या. थँक यू.